लग्नाची बेडी या मालिकेत डॉक्टर अन्वीला म्हणते की तू तयार आहेस का? तोवर तू विचार कर, मी बाहेरूनच आले. आणि डॉक्टर त्या ठिकाणून बाहेर जाऊ लागतात. त्यावेळेस मात्र अन्वी ही डोळे बंद करून शांत पडलेली असते. इकडे सिंधू ही आयुषला समजावत असते. त्यावेळेस आयुष म्हणतो की मला अन्वी बोलले होते आपण पळून जाऊन लग्न करूयात, पण मी अन्वीचं ऐकलं नाही. अन्वीला सांगितलं आपण जरी पळून जाऊन लग्न केलं तरी तुझी आजी आणि माझी आई या पॉलिटिक्स आहे, यांचे हात खूप दूरवर पोचलेले आहेत. या आपल्याला सुखाने संसार करू देणार नाहीत. त्यावेळेस सिंधू म्हणते की आयुष, हे तू बरोबर केलंस. तुम्ही पळून जाऊन लग्न करू नका आणि अशी चूक करू नका. मी आणि राघव तुमच्या दोघांसोबत आहे. आम्ही तुम्हा दोघांचं लग्न लावून देऊ. फक्त तुम्ही काय करताय, कसं करतायत याची अपडेट आम्हाला देत जा. आमच्यापासून कुठल्याच गोष्टी लपवू नका. त्यानंतर राघवला जाधवांचा कॉल आलेला असतो. जाधवांनी सांगितलेलं असतं की लोकेशन ट्रेस झालं आहे. इकडे सिंधू ही आयुषला तिचं लोकेशन ट्रेस करायला लावते. त्यानंतर राघव गाडी बाजूला घेऊन सिंधूला कॉल करतो आणि तो तिला म्हणतो की सिंधू, मला अन्वीचं लोकेशन मिळालेलं आहे आणि मी ते तुला सेंड केलेलं आहे. तेव्हा तू ते लोकेशन बघ आणि त्या लोकेशनवर पोच. मी लगेच तुझ्या पाठोपाठ येतो. त्यावेळेस सिंधू हो म्हणते आणि आता इकडे अन्वीला सिंधूचं सांगितलेला शब्द आठवत असतो. त्यानंतर प्रमोद अत्रेसुद्धा तिच्या डोळ्यासमोर दिसतो. ती विचार करते की हे बेबी जर मी अडॉप्ट केलं नाही तर मला ह्या गोष्टींना सामोरं जावं लागेल, पण हे बेबी मला हवं आहे. ती असा विचार करत असते. त्याच वेळेस आयुष आणि सिंधू हे दोघेही ॲटोमध्ये बसून अन्वीकडे येत असतात. सीमा त्याला सांगते की आयुष, अन्वीला कॉल करून बघ लागतो आहे का? त्यावेळेस आयुष म्हणतो मामी, कॉल लागत नाही आहे. सिंधू ही ॲटोवाल्याला म्हणते की जरा गाडी लवकर जोरात घ्या. इकडे डॉक्टर हे अन्वीकडे आलेले असतात. ते अन्वीला विचारतात की तुझी पूर्ण तयारी आहे ना? त्यावेळेस अन्वी म्हणते की हो डॉक्टर, मला हे बेबी नको आहे. मी पूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्यावेळेस डॉक्टर म्हणतात ठीक आहे. मग डॉक्टर हे बाजूला इंजेक्शन भरण्यासाठी जातात. त्या इंजेक्शनकडे बघून अन्वीला भीती पण वाटू लागते, परंतु तिने मोठा निर्णय घेतलेला असतो म्हणून मन जरा घट्ट करते. डॉक्टर हे अन्वीजवळ जातात. तिच्या हाताला इंजेक्शन लावणार तेवढ्यात त्या ठिकाणी सिंधू येते. सिंधू ही डॉक्टरांना म्हणते थांबा डॉक्टर. त्यावेळेस अन्वी म्हणते सीमा, तो इथं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की यांना कोणी इथं येऊ दिलं आणि तुम्ही माझ्या केबिनमध्ये कशा आलात? त्यावेळेस सिंधू म्हणते की मी पेशंटची मामी. तेव्हा अन्वी म्हणते की सीमा, तू इथं का आली आहेस? मला हे बाळ नको आहे. त्यावेळेस आयुष आणि सिंधू हे दोघेही अन्वीला समजवत असतात. अन्वी, तू हा काय निर्णय घेतलेला आहे? अगं, तुझ्यासाठी हा निर्णय खूप मोठा आहे आणि तू हे बाळ अडॉप्ट केल्यानंतर काय होणार आहे? आयुष म्हणतो की अन्वी, मला तू पण हवी आहे आणि आपलं हे बेबी पण हवं आहे. आपलं बेबी हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. त्यावेळेस सिंधू ही अन्वीला म्हणते की अन्वी, तू खूप मोठी चूक करणार होते. मी तुला सांगितलं होतं ना की मी आणि राघव आम्ही दोघेही तुझ्यासोबत आहे आणि तुला ही देवाने दिलेली एक भेट आहे. अगं, ज्यांना मूल होत नाही त्यांना बघ ना तू त्यांच्याकडे, त्या काय फिलिंग्स करतात आणि तुला देवाने सुंदर अशी भेट दिली आणि ते तू नाकारत आहे. तेव्हा अन्वी म्हणते की हे मूल मी अडॉप्ट केल्यानंतर मी पण माझ्या करिअरकडे लक्ष देईल आणि आयुष पण. आम्ही दोघेही स्वतःच्या हिमतीवर उभे राहूत. मग घरचे आमचं दोघांचंही लग्न लावून देतील. त्यावेळेस सिंधू आणि राघव हे अन्वीला म्हणतात की राघव सांगतो की काही झालं तरी आजी तुझं लग्न आयुषसोबत लावून देणार नाही, कारण त्या दोघांची पॉलिटिक वैरी आहे आणि ते तुम्हा दोघांना एकत्र येऊ देणार नाही. त्यापेक्षा हे बाळ पोटामध्येच वाढवून तू आणि आयुष हे दोघंही सोबत या आणि शेवटी मी आणि सिंधू तुझ्यासोबत आहोत ना. तेव्हा अन्वी ही सिंधूला सांगत असते की सीमा, मी चुकले गं, मी विचार केला नाही. आयुषसुद्धा तिला बोलतो की तू हे काय केले आहेस? तेव्हा राघव हा आयुषकडे बघतो आणि अन्वी ही खूप टेन्शनने विचाराने काही बडबडत असते.
त्यावेळेस राघव म्हणतो का अगं अन्वी, जरा तू शांत बस ना. तुला काय सांगितलं आहे की सिंधू आणि मी दोघेही तुमच्या दोघांसोबत आहो आणि आम्ही दोघेही तुझं लग्न लावून देऊ. तुझं लग्न त्या ओल्ड पुरुषासोबत मी होऊ देणार नाही. त्यावेळेस अन्वी ही विचार करते. नंतर आयुष हा सुद्धा अन्वीला सांगतो ग अगं अन्वी, मी आहे ना तुझ्यासोबत, तू काळजी करू नको. तू अशी का वागत आहेस. तिला अन्वी, राघव आणि सिंधू हे सर्वजण अन्वीला समजवत असतात. परंतु अन्वी ही कुठल्याही डिसिजनमध्ये नसते. त्यावेळेस सिंधू ही म्हणते अन्वी, तू आता डॉक्टरांना सांग की मला हे बेबी हवा आहे. मी पुढची प्रोसिजर करायला तयार नाही. त्यावेळेस अन्वी ही डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर साहेब, मला हे बाळ हवं आहे. मी पुढची प्रोसिजर करत नाही आहे. त्यावेळेस डॉक्टर म्हणतात इट्स ओके. तेव्हा मात्र सिंधू ही अन्वीकडे बघू लागते आणि अन्वीला खूप रडायला येत असतं. ती डोक्याला हात लावून खूप प्रकारे विचार करत असते. त्यावेळेस राघव अन्वीला समजावतो. त्यानंतर आयुष हा अन्वीजवळ येतो आणि अन्वीला म्हणतो की अगं अन्वी, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी हे दुसऱ्या लग्नाचाही विचार करू शकत नाही. अगं अन्वी, तुला जर काही झालं असतं तर मी कोणाकडे बघितलं असतं. मला बेबी पण हवं आहे आणि तू पण हवी आहे. तू असा कुठल्याही प्रकारे विचार करून असा टोकाचा निर्णय घेऊ नको, असं आयुष हा अन्वीला समजावत असतो. अन्वी आणि सिंधू आणि राघव त्या दोघांकडेही बघत असतात. आयुष हा अन्वीच्या हातात हात घेतो आणि अन्वीला सांगतो की मी तुझ्याशिवाय दुसरं कुठेही लग्न करणार नाही. मी तुला शेवटपर्यंत साथ देईल. त्यावेळेस अन्वी ही सिंधूकडे बघत असते. सिंधूसुद्धा या दोघांकडे बघत असते. अन्वी डॉक्टरांना सांगते. डॉक्टर त्या ठिकाणून निघून जातात. त्यानंतर आयुष हा अन्वीच्या गळ्यामध्ये भेट घेतो. ते दोघेही एकमेकांना भेटतात आणि त्या दोघांचं प्रेम बघून राघवलासुद्धा त्याच्या प्रेमाची आठवण येते आणि तोसुद्धा सिंधूकडे बघत असतो. आता राघवने आणि आयुषने अन्वीला अशा प्रकारे मनातलं सर्व काढून तयार केलेलं असतं आणि या दोघांना बघूनही राघव आणि सिंधू हे खूप आनंदात असतात. या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे असं हे दोघंजण एकमेकांना खुणावत असतात. इकडे मधु ही रुक्मिणीच्या रूममध्ये आलेली असते आणि ती तिला सांगते की काकू, अन्वीचं आयुषवर प्रेम आहे आणि तुम्ही तिचं लग्न आयुषसोबतच लावून द्या. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की राणी, मी अन्वीचं लग्न हे आयुषसोबत लावणार नाही. माझा निर्णय झालेला आहे. तेव्हा सिंधू ही कशाही प्रकारे अन्वीचं आणि आयुषचं लग्न लावून देईल असं राणी रुक्मिणीला सांगत असते. तुम्हाला माहिती आहे की सिंधूने एकदा शब्द दिला म्हणजे ती पूर्ण करते. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते मात्र आता यावेळेस सिंधू हा शब्द पूर्ण करू शकणार नाही. तेव्हा राणी म्हणते मग तुम्ही प्रमोदचं आणि अन्वीचं लग्न लवकरात लवकर उरकवून टाका आणि सिंधूला या गोष्टीचा चान्सच देऊ नका. इकडे अन्वी आणि आयुष हे दोघेही एकमेकांशी बोलत असतात. राघव सिंधूला सांगतो की सिंधू, आयुषचं प्रेम हे माझ्यासारखंच आहे. मी जसा तुझ्यावर प्रेम करतो तसा आयुषसुद्धा अन्वीवर खूप प्रेम करतोय. पण आयुष खूप भाग्यवान आहे. त्यावेळेस सिंधू म्हणते काय झालं. तेव्हा तो सांगतो की आयुष जिच्यावर प्रेम करत आहे ती पण त्याच्यावरती खूप मनापासून प्रेम करते. पण मी जिच्यावर प्रेम करतो ती माझ्यावर प्रेम करते की नाही हे मलासुद्धा माहिती नाही. तेव्हा असा सिंधूला बोलत असतो. सिंधू ही त्याच्याकडे बघते पण काहीच बोलत नाही. त्यानंतर हे दोघेही आयुषकडे बघत असतात आणि सिंधूच्या मनामध्ये विचार चालू असतो. ती आपला हात आपल्या हाताला घासत असते. त्यावेळेस राघवला कळतं की हिच्या मनात काहीतरी विचार चालू आहेत. तेव्हा तो सिंधूला म्हणतो की सिंधू, काय विचार करत आहे. तेव्हा राघव म्हणतो की
तू विचार करत आहे तेव्हा ती म्हणते की तुम्हाला कसं माहिती की मी विचार करत आहे. राघव म्हणतो की मला तुझ्या फिलिंग्स कुठल्याही वेळेस कशा असतात त्या सर्व माहिती आहे. त्यामुळे तू आत्ता तुझ्या मनामध्ये काहीतरी विचार करत आहे. तेव्हा सिंधू सांगते की ह्या दोघांचं लग्न कसं लावून द्यावं, या दोघांना कसं एकत्र आणावं याबद्दलचा मी विचार करत आहे. तेव्हा राघव म्हणतो की तू काही ठरवलं आहे का? तेव्हा सिंधू म्हणते अजून तर काही नाही, पण ह्या दोघांना कसं एकत्र आणायचं हे बघूयात. ते दोघं बोलत असताना त्यानंतर अन्वी आणि आयुष हे दोघेही सिंधूकडे आणि राघवकडे येऊ लागतात. तेव्हा आयुष हा राघवला म्हणतो की मामा मी येतो, आणि त्यानंतर तो सिंधूलाही म्हणतो मामी मी येतो. तेव्हा ते दोघेही म्हणतात ठीक, ओके, बाय, टेक केअर. त्या ठिकाणी आयुष जातो. अन्वी त्या दोघांशीही बोलत असते. तेव्हा सिंधू ही अन्वीकडनं प्रॉमिस घेते की आता मला तू प्रॉमिस दे की तू आज जी गोष्ट केलीस ती गोष्ट यापुढे मला आणि राघवला न सांगता करायची नाही. तेव्हा अन्वीही त्या दोघांनाही प्रॉमिस करते आणि त्या दोघांची माफी पण मागते की सॉरी, मी तुम्हाला न सांगता या ठिकाणी आले. त्यानंतर अन्वीसुद्धा म्हणते की मलासुद्धा तुम्हा दोघांकडनं एक प्रॉमिस हवा आहे. तेव्हा सिंधू आणि राघव दोघेही तिच्या हातात हात देतात. तेव्हा ती सांगते की तुम्ही दोघांनी पण इथं घडलेला प्रकार घरी सांगायचा नाही आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की नाही, आम्ही इथला प्रकार घरी सांगणार नाही, असा त्यांनी अन्वीला शब्द दिलेला असतो. त्यावेळेस सिंधू म्हणते की अन्वी फक्त आता याच्यापुढे कुठलंही पाऊल उचलताना आम्हाला सांगितल्याशिवाय करू नकोस. त्यानंतर अन्वी आणि सिंधू राघव या दोघींना घेऊन घरी जाण्यासाठी निघालेला असतो. इकडे रुक्मिणी ही रमाकांतला सांगते की अन्वी अजून आली नाही, कुठं आहे? तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी तू हा घेतलेला निर्णय जरा बाजूला ठेव, प्रमोदचं लग्न अन्वीसोबत लावू नको. तेव्हा रुक्मिणी सांगते की अन्वीचं आणि प्रमोदचं लग्न होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. त्यावेळेस मधुला आणि ऋतुराजला रुक्मिणीने सांगितलेल्या या शब्दाचा खूप मोठा आनंद झालेला असतो. त्यानंतर राघव, सिंधू आणि अन्वी हे तिघेही घरी येतात. तेव्हा रुक्मिणी म्हणते की काय गं, न सांगता हॉस्पिटलला गेले होते का? तेव्हा ती सांगते की नाही, मी कॉलेजला गेले होते. तेव्हा ती म्हणते खोटं बोलू नकोस, तू हॉस्पिटललाच गेले होते. तेव्हा राघव म्हणतो की नाही काकू, ती घरातून निघून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठीच गेली होती, परंतु नंतर तिचा विचार बदलला आणि ती कॉलेजमध्ये गेली. आम्ही तिला रस्त्यावरूनच बरोबर घेतलं. तेव्हा ती म्हणते मग तुम्हाला एवढा उशीर कशामुळे लागला? तेव्हा सिंधू सांगते की ती जरा डिस्टर्ब झालेली आहे, तिचं मन फ्रेश होण्यासाठी आम्ही दोघेही तिला बाहेर घेऊन गेलो होतो. त्यावेळेस रुक्मिणी काही बोलत नाही. ती सांगते की आता मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. तेव्हा राजश्री अगदी घाबरत म्हणते काय काय झालं? तेव्हा ती म्हणते राजश्रीला घाबरू नकोस, काहीही नाही, उद्या अन्वीचं आणि प्रमोदचं लग्न होणार आहे. तेव्हा रेश्मा म्हणते हे कधी ठरलं? तेव्हा ती म्हणते की आत्ता ठरलं. आणि रुक्मिणीने प्रमोद आणि अन्वीचं लग्न ठरवल्याबद्दल सिंधूला खूप संताप होतो. ती विचार करू लागते, अन्वीसुद्धा. तेव्हा रुक्मिणी सिंधूला आणि राघवला म्हणतात की तुम्ही दोघे हिचे हे बॉडीगार्ड आहात, आता तुम्हालाही सांगते की आता तुम्ही ऐन वेळेस गडबड करायची नाही. तेव्हा सिंधू म्हणते ठीक आहे काकू, उद्या अन्वीचं आणि प्रमोदचं लग्न होणार, मीच अन्वीला ह्या लग्नासाठी तयार करते. तेव्हा राणी मात्र विचार करते की सिंधू ही अचानक कशी काय अशी तयार झाली, तर तिच्यावर आपल्याला लक्ष ठेवायला हवं. आता अन्वी आणि प्रमोद या दोघांचे लग्न होणार आणि सिंधू अन्वीला मंडपातून पळवून नेणार. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.